ब्रिटनच्या ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून उत्पादित केल्या गेलेल्या कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणं, प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका असतो अशी माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली। हे दुष्परिणाम ॲस्ट्राझेनेकानेच लंडन कोर्टात मान्य केले। त्यानंतर आता या संदर्भात आणखी मोठी अपडेट आली आहे। कंपनीने आता जगभरातून आपली लस मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। ॲस्ट्राझेनेकाने कोर्टात लसीचे धोकादायक दुष्परिणाम मान्य केल्यानंतर समोर आलेली ही दुसरी महत्त्वाची अपडेट आहे। त्या खुलाशानंतरच कंपनीने हा निर्णय घेतला, म्हणजे लस मागे घेण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातंय। पण कंपनीकडून साइड इफेक्ट्सचा वाद आणि लस मागे घेण्याची प्रक्रिया हा योगायोग असल्याचं सांगितलं गेलंय। युरोपियन युनियन आणि ज्या ज्या देशात ही लस वितरित केली जाते तिथून सगळीकडून ती मागे घेण्याचा निर्णय ॲस्ट्राझेनेकाने घेतल्याचं समजतंय। द टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार साइड इफेक्ट्स बाबतचा बराच गदारोळ झाल्यानंतर ॲस्ट्राझेनेकाने ही लस मागे घेण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे। पण कंपनीचं म्हणणं थोडं वेगळं आहे। कंपनीचं म्हणणं काय, तर साइड इफेक्ट्स आणि लस मागे घेण्याची वेळ याविषयी कोर्टात झालेली चर्चा हा निव्वळ योगायोग आहे। या दोघांचा काही संबंध नाही। कोविड-19 लस वॅक्झेवेरिया व्यावसायिक कारणांमुळे बाजारातून मागे घेतली जाते। कंपनीचं असंही म्हणणं आहे की लस आता तयार किंवा पुरवली जात नाहीये। लस मागे घेण्याचा निर्णय केवळ योगायोग आहे। लस मागे घेण्याचा आणि TTSचा संबंध नाही असंही कंपनीने स्पष्ट केलंय। आता या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? ही वॅक्झेवेरिया म्हणजे भारतातली कोविशिल्ड ही लस आता भारतातून सुद्धा मागे घेतली जाणार आहे। या निर्णयामुळे भारतात काय पडसाद उमटू शकतो याबाबत इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार भारताने मागच्या 2 वर्षांपासून लस खरेदी करणं थांबवलेलं आहे। आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने ही माहिती दिली आहे की भारत सरकारने मागच्या 2 वर्षात कोरोना व्हायरससाठीची कोणतीही लस खरेदी केलेली नाही आणि भविष्यात ती खरेदी केली जाईल याबाबत शक्यता धूसर आहे। म्हटल्यावरती भारतात जो काही साठा आहे त्याचं काय होणार हा प्रश्न उद्भवत नाही, किंवा नवीन साठा घ्यायचा होता त्याचं काय होणार हा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही। या संदर्भात खरं तर ऑफिशियली अजून काही स्टेटमेंट भारत सरकारकडून किंवा आरोग्य मंत्रालयाकडून आलेलं नाहीये। जेव्हा ते येईल तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू। पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तुमच्या फायद्याची ठरली का, आणि तुम्हाला कुठल्या विषयांवरती एक्सप्लेनर या व्यतिरिक्त पाहायला आवडतील आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा। पाहत रहा लोकमत। धन्यवाद।